म्हणजे प्रेम असतं. ऐकताय का? हा, प्रेम म्हणजे प्रेम असतं. प्रेम म्हणजे प्रेम असतं. तुमचं आणि आमचं अगदी सेम असतं. काय म्हणतात, या ओळी चिल्लर वाटतात, काव्याच्या दृष्टीने थोड्या थ्रिलर वाटतात. असल्या तर असू दे, फसल्या तर फसू दे, तरी सुद्धा प्रेम म्हणजे प्रेम असतं. प्रेम म्हणजे प्रेम असतं. तुमचं आणि आमचं सेम असतं. इश्क म्हणून प्रेम करता येतं. उर्दूमध्ये इश्क म्हणून प्रेम करता येतं. व्याकरणात चुकला तरी प्रेम करता येतं. कॉन्व्हेंटमध्ये जरी शिकला तरी प्रेम करता येतं. 16 वर्ष सरली की अंगात फूल फुलायला लागतात. जागेपणीच स्वप्नाचे झोपाळे झुलू लागतात. आठवतं ना, तुमची आणि माझी 16 वर्ष जेव्हा सरली होती, होडी सगळी पाण्याने भरली होती. लाटांवर बेभान होऊन नाचलो होतो. होडी सकट बुडता बुडता वाचलोही होतो. बुडला असता तरी सुद्धा चाललं असतं. प्रेमाने अलगद वर काढलं असतं. तुम्हाला ते कळलं होतं, मला सुद्धा ते कळलं होतं. कारण प्रेम म्हणजे प्रेम असतं. प्रेम म्हणजे प्रेम असतं. तुमचं आणि आमचं सेम असतं. अजून आहे, थांबा जरा. बोला बोला. प्रेम भीम झूट असतं म्हणणारी माणसं भेटतात. प्रेम म्हणजे स्तोम नुसता म्हणणारी माणसं भेटतात. असाच एक जण चक्क मला म्हणाला, आम्ही कधी बायकोला फिरायला नेलं नाही. 5 मुलं झाली तरी प्रेम भीम कधी सुद्धा केलं नाही. आमचं काही नडलं का, प्रेमाशिवाय अडलं का, त्याला वाटलं मला पटलं. तेव्हा मी इतकंच म्हटलं, प्रेम म्हणजे प्रेम असतं. प्रेम म्हणजे प्रेम असतं. तुमचं आणि आमचं अगदी सेम असतं. तिच्यासोबत पावसात कधीतरी भिजला असाल जोडीने. एक चॉकलेट अर्ध खाल्लं असतील गोडीने. भर दुपारी उन्हात कधी तिच्यासोबत तासन तास फिरला असाल. झंकारलेल्या सर्वस्वाने तिच्या कुशीत शिरला असाल. प्रेम कधी रुसणं असतं, डोळ्याने हसणं असतं. प्रेम कधी भांडतं सुद्धा. 2 ओळीच्या चिठ्ठीत सुद्धा प्रेम असतं. घट्ट घट्ट मिठीत सुद्धा प्रेम असतं. प्रेम म्हणजे काय असतं? आता तुम्ही बोला. प्रेम म्हणजे तुमचं आणि आमचं सेम असतं. व्हेरी गुड.